आता मी करणार आहे घावणे. लेट्स गो. एक्सप्लोर करता करता आपण इकडचं सर्व श्रेष्ठ म्हणायला हरकत नाही, पण सगळ्यात सुंदर आणि लोकांनी खूप मानलेलं असं मंदिर म्हणायला पण हरकत नाही, हे म्हणजेच श्री देव अग्निवेताळ. आज आपण त्या मंदिरात जाऊन मी तुम्हाला ते दृश्य दाखवणार आहे. तर चला. मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या भागात. आणि आज आपण घेणार आहोत श्रीदेव अग्निवेताळाचं दर्शन. ह्या मंदिरात येऊन इतकं शांत आणि मला वाटतं खूप प्रचंड शांती जाणवते. मी या मंदिरात नवीन नाही आहे, बल्कि लहानपणापासून या मंदिरात जाते आणि इथली शक्ती आणि देवाचा हा प्रसन्न चेहरा बघितल्यावर मनाला खूप बरं वाटतं. अग्निवेताळ मंदिरात आणि आपण आता लव पांढरे या काकांकडून आपण जाणून घेणार आहोत मंदिराबद्दल एक अनोखी आणि त्यांना जी इकडे एक पॉझिटिव्हिटी जाणवते आपण ती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार काका. मला तुम्हाला विचारायचं आवडेल की मंदिराची स्थापना कधी आणि कशी झाली? मंदिराची स्थापना पूर्वजी तिथं वेताळ अग्निवेताळ पूर्वजीत होता. तो देवता येऊन देवता 1335 सालची गोष्ट आहे. उभा होता तर हे कोणाला लोकांना माहिती नाही वेताळ आहे उगवतीचं स्थान आहे असं लोक म्हणून ते तिथे पुष्प आणून घाली तिथे. आणि ते लोक कधी ब्राह्मण भोजन करीत होते. त्यावेळी ते जशी चालू होईल तिथे काही लोकांच्या शब्दानुसार जाऊन ते वेताळ त्यांना जागृत केलं की आपण इथे आहे आणि तो उपडी आहे, उलटा आहे असं त्यांच्या दृष्टात आलं. तो उलटा म्हणजे कसा होता तेव्हा, हा उलटा कोणी केलेला नव्हता हो, आपण म्हणून तो पडलेला तेव्हा. ते छातीचा आणि तोंडमुखल्याचा भाग असा उलटा होता. तो कोणी उलटी समज कोणी उलटा आहे म्हणून बोललेला, असा उलटा बोललेला नव्हता. तो असा पडलेला होता उलटा. तो असे त्याची पूर्वची जे होते 1335 सालची पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळी जेव्हा म्हणजे पाषाण काढलं तेव्हा नव्हतं त्यावेळी 1335 पासून पूर्वी त्याची नाणी त्याच्यानंतरची नाणी अशी काहीतरी 1 किलो एवढी काहीतरी मिळालेली. इथं आम्ही ठेवली, ते कोणी चोरली कोणी काय ते होते मिळेल ती अशी ती शेवटी हाताला मिळाली नाही. त्या नवीन स्थापना केली 3 मे 2006. अच्छा. नवीन पाषाण नवीन मंदिर बांधलंय आणि आता मंदिराची एवढी सुधारणा पुढे केलेली आहे, अजून काम बाकी आहे. मला काका हा प्रश्न आता विचारायचा वाटेल की खूप लोक आपण बघतो कौल लावायला येतात, कौल घ्यायला येतात, तर आम्हाला त्याच्याबद्दल काय कौल घ्यायला लोकांना बचत आहेत. देवाची कीर्ती कळलेली आहे. लोक लांब लांबसून कराड, कोल्हापूर, राधानगरी, कोल्हापूर पासून तिकडे राधानगरी पासून लोक इथे येतात. मुंबई पासून आपले लोक बाहेर असतात ते पण आले की इकडे येतात, देवाची कीर्ती ऐकून देऊ आणि त्यांची कामं होतात आणि करतो ते. त्या कीर्ती लोक इथे त्यांच्या देवाकडे येतात इथे. आणि कौल लावायचं असेल जर कोणाला तर काही दिवस आहेत का त्याला दिलेले किंवा वेळ असं काही? म्हणजे आमचा कौल इथे दुपारपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतात. अच्छा. तर ते कौला एकूण 27 कौल लावतात गावाच्या देवाला. तर ते कौलाचा प्रत्येक कौलाचा अर्थ वेगवेगळा आहे. अच्छा. त्याप्रमाणे त्यांच्या शब्दांच्या मागण्याप्रमाणे प्रश्नाप्रमाणे त्यांना ते उत्तर द्यावं लागतं आम्हाला. म्हणजे हे सगळे जे कौल लावलेले आहेत त्याचा सगळ्याचा एक वेगळा वेगळा अर्थ आहे. क्या बात आहे. अच्छा. आणि काका मला हे विचारायचं कौल म्हणजे जी लोक लावायला येतात तर काही लोकांना जास्त वेळ लागतो, काही लोकांना लगेच मिळतो असं पण असतं? सगळ्या देवतांपेक्षा जास्त बोलायला चांगलं आहे. बोलतो आणि कामं त्या शब्दाप्रमाणे करून घेऊ. बरेच लोकांची कामं झालेली आहेत. ज्यांना कोणाकडे बाहेर सुटलेली नाही कुठल्या देवतेकडे जाऊन ते काम त्यांचं देवाने करून दिलेलं आहे. ते मंदिराचं उत्सव तुम्ही जसं म्हणजे आधी बोलत स्थापना 3 मे ला झाली 2006. तर दरवर्षी कसं उत्सव साजरा केला जातो? दरवर्षी त्या शिवरात्री थोडक्या प्रमाणात साजरी केली जाते. नंतर त्याचा जत्रा फेब्रुवारी महिन्यात पहिली ती कार्तिक महिन्यात होत होती द्वादशीला, ती आता माघ महिन्यात आणि मार्च महिन्यात आपली फेब्रुवारी महिन्यात येते ती. जत्रा उत्सव करतो आम्ही.
त्याला देवाची सजावट सगळी तोरणं बिरणं लाईट बीट सगळं असतं. खूप लोक येतात इथे दर्शनाला जत्रेला. आणि इथे कार्यक्रम होतोय, जत्रा होते, दशावतार नाटक होते. वा. बरं. आणि मला ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो, की आम्ही बघतो दर उत्सवाला अग्निवेताळाला वेगळे कपडे घातले जातात आणि ते कपडे इतके सुंदर दिसतात. म्हणजे राजा तर तो आहेच, पण इतके सुंदर दिसतात ते. सगळे दरवर्षी वेगवेगळे लोक ते कपडे असतात. असे भाविक लोक आले ते आपल्या आवडीने ते आपण म्हणून देतात ते. त्यांचे अच्छा. कपडे त्यांना प्रदान केले जातात तेव्हा. वा. कोणी जेव्हा कपडे तिथून विकत घ्यावे लागत नाही, ते लोक देतात. लोक नेहमी देतात, हे कधीच आता घ्यायला. कोणते कपडे आहेत ते पण लोकांचेच आहेत. क्या बात आहे. भाविकांचेच संधी आहेत. मिळते म्हणजे खूप भाग्य आहे तुम्हाला हे संधी मिळते देवाची सेवा करण्यासाठी. मला हे विचारायचं, तुम्हाला कधी साक्षात्कार जाणवलाय का? झाला साक्षात्कार, भयंकर झालं. तर साक्षात्कार ते देवाकडे पण गेला नव्हतं अगोदर, म्हणजे याची स्थापना जायच्या अगोदरची गोष्ट आहे. मग असा मला आमच्या 18 वर्षाचा काहीतरी होतो त्यावेळी. आणि असा आमच्या घराकडे असं मी असं फिरता माझ्या मागे एक काळा मनुष्य असा आला, माझ्या मागं लागला. काळा मागला माझ्या मागतो धावतोय. मी मागतो तिथे येतोय. मी कुठे जातोय तो मागणं येतो. असं धावत असे राऊंड मारून इथपर्यंत आलो. इथपर्यंत बाहेर मंदिराच्या आलो. तिथून तो मागे हटला, मागे गेला आणि इथपर्यंत आलो. आणि त्यांनी इथं ते देवीचं नाव, देवीन मला आपल्या खांद्यावर होते, झाडाच्या खांद्यावर बसवलं. एवढा चमत्कार ते दाखवून केलेला आहे मला. मी बऱ्याच संकट असून मला टाळलेला, मृत्यूच्या संकट असून टाळलेला आहे बऱ्याच वेळा. आणि माझी इच्छा होती तिथे आलो म्हणजे कसा, माझी इच्छा देवाकडे स्थापन केलं. पण माझी इच्छा देवा, मी आता स्थापन झालं, माझी इच्छा 1-2 दिवसाची 8 दिवसाची माझी पूर्ण कर, तुझी सेवा करण्याची, एवढेच मागितलं देवाकडे. ते बरोबर आज 12 वर्ष होत आली. 12 वर्ष 11.5 तर झाली, 12 वर्ष चालू आहे. सेवा देवाची करतो निर्विघ्नपणे, निस्वार्थीपणा आहे. देवाचं देवाला देऊन त्याच्या मला माझं कुटुंब चालवत आहे. माझं मी हाडचा माणूस. ज्यावेळी विनंती केली देवाकडे तेव्हा त्याने माझा शब्द पाळला आणि मला त्या पुढे सेवा करायला तात्पर्य. देवाच्या पायातून असं 3 वेळा तीर्थ आलंय देव. 3 वेळा? 3 वेळा. वाह, क्या बात. 3 वेळा तीर्थ सुटलेलं आहे पायातून. वा. आम्ही बाहेर बघतोय की अग्निकुंड बांधली आहे. म्हणजे काय आहे अग्निकुंड? अग्निकुंड म्हणजे अग्निकुंड प्रत्येक देवाला असते, पण हे अग्निदेव हा अग्निपासून निर्माण झालेला देव. याची कथा पूर्वची वेगळी आहे, पण ते अग्निदेवाला त्याला अग्नीच पाहिजे आणि लाल त्याला रंग पाहिजे असतं. लाल रंग. अग्नी तिथे ते अग्निकुंड बाजूला बांधून घेतलेलं आहे. ते अग्नीचं कुंडाचं पूजन अमावास्येला व्हायचं. 14 साली बांधलेलं आहे ते. 2014 अग्निकुंड ते कोरोना कडे ते बंद करून ठेवले. ते कोरोनापासून ते बंद आहे. आता ते पुढे चालू करणार, मंदिराचं काम चालू करणार आम्ही. करेक्ट. तर खूप चांगलं वाटलं काका तुमच्याशी बोलून. तुम्ही इतका तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, त्याच्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर आता आपण ज्या अग्निकुंडाबद्दल आतमध्ये बोललो ते हेच अग्निकुंड आहे आणि इतकं सुंदर ह्याचं पण बांधकाम आहे आणि ते बसूनच इतकं शांत आणि मन प्रसन्न वाटतं. तर आपण आता या मंदिराबद्दल म्हणजे जितकं आपण ऐकलंय तितकं कमी मला वाटतंय खरं तर. तर आता आपण मंदिराबद्दल अजून काही नवीन गोष्टी आणि वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. तर काका मला सांगा की तुम्हाला मंदिराच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत काय तुम्हाला सहवास, म्हणजे इथे येऊन कसं वाटतं नेहमी? हॅलो, श्रीदेव अग्निवेताळ प्रसन्न. मी विष्णू उर्फ दादा पांढरे, स्थानिक इथला. मी रिटायर्ड शिक्षक आहे. 35 वर्ष नोकरी केली आणि या मंदिराच्या जवळ म्हणजे शेजारीच राहतो. या ठिकाणी मंदिराची 2005 साली स्थापना झाली. पूर्वी या ठिकाणी फार मोठं घनदाट जंगल होतं, काहीही नव्हतं. जांभळीचं झाड होतं, करवंदाची झाडं होती आणि चारी बाजूला अंधार होता. एवढं घनदाट जंगल होतं की या बाजूने कोणी जायला येताना पण घाबरत होते. म्हणजे तुम्ही याच त्यानंतर इथेच बद्दल बोलताय? इथलं मंदिर हो, हे जे आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्याबद्दलच मी बोलत आहे. मोठी अशी 2-3 झाडं होती. लोकांना काही या ठिकाणी असा चमत्कार घडला की त्यामुळे या ठिकाणी त्या झाडाला घड बांधायचे, केळी ठेवायचे, नारळ ठेवायचे
आणि त्याच्यामुळे त्यांचं बऱ्याच वेळी गाऱ्हाणावर घातल्यानंतर बऱ्याच जणांना त्याचा साक्षात्कार झालेला आहे. नंतर 2005 साली आमच्या गावचे ग्रामस्थ उत्तम पांढरे, सहदेव पांढरे, मनोहर पायनाईक यांना इथल्या देवस्थानने जागृत केलं आणि ते काही जणांच्या स्वप्नात गेल्यानंतर काही मंडळी एकत्र येऊन या देवस्थानाची काहीतरी आपण करायला पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि मीटिंग वगैरे घेऊन या ठिकाणी ही जी झाडं वगैरे मोठी झाडी वगैरे होती ती तोडण्याचं काम सुरू झालं आणि काही दिवसातच काही अवधीतच महिन्याच्या आत या ठिकाणी मंदिर उभं झालं आणि या मंदिराची स्थापना झाली. त्याच्यानंतर हळूहळू या ठिकाणी बरेच कार्यक्रम होऊ लागले. या ठिकाणी असं आहे की या मंदिरात जो कोण आला तो रिकामी हाताने गेलेला नाही, सगळ्यांना त्याचं फळ मिळालेलं आहे. मंदिर छोटंसंच होतं, फक्त गाभारा आणि वर देवारा आणि समोर पत्र्याची शेड होती. पण असं काही घडत गेलं की एक एक काम होत गेलं. नंतर एका वर्षात आम्ही थोड्याफार वर्गणी गोळा करून एवढा मोठा समोर जो दिसतोय त्या मंदिराचा स्लॅब घातला. अजून मंदिराची बरीच कामं अपूर्ण आहेत. मंदिराला फरशी बसवायची आहे, ग्रेनाइट बसवायचं आहे. इथले खूप चमत्कार आहेत. मी तर या मंदिरात रोज आंघोळ केल्यानंतर चहा पाणी घ्यायच्या अगोदर सकाळी 8 ते 8:15 वाजता मंदिरात येतो, नियमित येतो. मी इथे आहे, मंदिराच्या शिवाय कुठे जात नाही. सकाळी येतो, नमस्कार करतो, माझी नित्य नियमाची प्रदक्षिणा घालतो, तीर्थ पाणी घेतून जातो. माझे दिवस खूप आनंदात सुखात चालले. आणि महत्वाचं म्हणजे दिवाकर सांगायचं म्हणजे या मंदिरात हाक मारल्यानंतर कुठलं काम अपूर्ण राहिलं असं नाही. सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आणि त्या निव्वळ अग्नी वेताळामुळे. माझ्या बाजूला बसलेले दिवाकर पांढरे आमचे बंधू हे या आमच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. ते या ठिकाणी भरपूर काम करतात, मेहनत घेतात, मुंबईला राहतात, वरचेवर यायला जायला जमत नाही, पण त्यांच्या याला आम्ही त्यांना चांगलं सहकार्य करतो आणि ते वेळोवेळी येऊन इथे आम्हाला मार्गदर्शन करतात, पुढे काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, काय आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा आमदार खासदारांपर्यंत पोचलेलो आहोत. काही आमदारांनी आम्हाला थोडीफार मदत केलेली आहे, अजून करतो म्हणून सांगितलेले, पण परमेश्वर त्यांना केव्हा इच्छा देईल आणि आमचं आतलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण होईल याची आम्ही वाट बघतोय. आम्हाला बऱ्याच मदतीची गरज आहे. आतल्या याचं काम करायला पाहिजे आहेत. होईल, नक्की पूर्ण होईल मंदिराचं. तुम्ही म्हणालात की तुम्ही रोज वावर असतोच तुमचा मंदिरात. हो. आम्हाला तुमचा साक्षात्कार, तुम्हाला कधी देवाने साक्षात्कार दिला येऊन, त्याच्याबद्दल ती गोष्ट जाणून घ्यायची. साक्षात्कार म्हणजे असं इथे आल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर असं वाटतंय की मी मंदिरात अग्निवेताळ समोर आहे आणि ते मला म्हणतात की घाबरू नको, तुमची सगळी कामं होत राहणार, तुम्ही फक्त नित्य नियमाने सेवा करा. आम्ही माझे वडील या ठिकाणी मला वाटतं 8 ते 10 वर्ष वयाच्या 70व्या ते 75व्या 78व्या वर्षापर्यंत मंदिरात पूजा करायचे. 78व्या वर्षी ते सकाळी मंदिरात आले 8 वाजता, घरा करून आंघोळ करून की दिवसभर मंदिरात असे. दुपारी आमच्या बाजूला जे घर आहे बंड्या पांढरे म्हणे, त्यांच्याकडनं ते पेज जेवायचे. दुपारी 2 वाजता जेवायला यायचे आणि पुन्हा 3 वाजता आले की 8 वाजेपर्यंत मंदिरात बसूनच असायचे, कुठे घरी यायचे नाही. घरात एवढे वयस्कर होते, पण सगळे मंडळाची साफसफाई, देवाला नैवेद्य दाखवणे. त्यांनी एक अशी प्रथा घातली होती की आमचे जेवढे पांढरे आहेत तेवढ्यांनी रोज देवाला नैवेद्य आणून द्यायचा आणि ते घरोघरी जायचे प्रत्येकाच्या. आणि मग दुपारी ते आमच्या घरातले जे आमचे गोतावळे वारसे आहेत ते दुपारी देवाला केळीच्या पानावरनं आणून नैवेद्य दाखवायचे. ही त्याने प्रथा खूप सुंदर चालू केलेली आणि ती सगळ्यांना मान्य होती. असं काम चालू आहे आणि खरोखरच हे भविष्यात सगळं काम होईल आणि खूप मोठे या ठिकाणी चमत्कार घडतील. या ठिकाणी वर्धापन दिन होतो, आमची जत्रा होते, त्यानंतर इथे छोटे फार शिवरात्रीचे वगैरे कार्यक्रम होतात. तुम्ही या ठिकाणी आलात, मुंबईवरनं काही लोक आल्यानंतर असेच प्रश्न विचारतात आणि देवाची स्तुती करतात. धन्यवाद. धन्यवाद. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही तुमचा मूल्यवान आम्हाला हा वेळ दिला, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. आहे. धन्यवाद. मंदिराचे अध्यक्ष दिवाकर पांढरे, आपण त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत की काकांनी जसं सांगितलं तुमचं मार्गदर्शन नेहमी मंदिराला लाभत असतं. आम्हाला तुम्ही तुमच्या मते मंदिराबद्दल तुम्हाला कसं एक
प्रेम किंवा काय जाणवतं या मंदिरात नेहमी येऊन? मंदिराबद्दल म्हणजे आम्हाला सांगा. त्या मंदिरामध्ये येऊन खूप आनंद होतो आणि वेळ काढून मी नक्की कुठलाही उत्सव चुकत नाही आणि सगळ्यांच्या सहकार्याने आमचा कार्यक्रम मोठा होतो. जत्रा म्हणा, उत्सव म्हणा, देवळाचं काम हो. आम्ही खूप सगळ्यांच्या ह्यांनी पाठी लागून किंवा करून तुम्ही हे करा, मदत करा करून आम्ही सगळे मंडळ हो. फिरून सगळं काम जेवढं होत असेल ते दरवर्षी थोडं थोडं काम करत असतो आणि यापुढे करणार. आणि खूप काम आहे, ग्रेनाइट आहे, मार्बल आहे, जवळ 20-25 लाखाचं काम आहे, पण लोक आम्हाला सहकार्य करतात. त्यातून दरवर्षी आम्ही थोडं थोडं काम करत असतो. देवाचे माहिती आहे पूर्वीपासून, हा. आम्ही सगळे बघितलेले आहे. हा. आम्हाला कधीतरी देवाचे भास जातो हा. आणि आम्हाला देवाला दररोज येऊन सेवा करायची इच्छा आहे. इच्छा आहे. हो, इच्छा महत्वाची आहे. तर आता आपल्यासोबत आहेत अजून एक अनुभवी भक्त आणि खरं म्हणजे ही माझी काकी आहे आणि आम्ही बसलेलो बाहेर, तर मी तिला विचारलं की काकी तुला काय अनुभव आलाय का, तू काय आम्हाला सांगशील अनुभवाबद्दल. तर काकीने आम्हाला एक अनुभव सांगितला आणि तो खरंच खूप सुंदर आहे. तर काकी सांग. ज्यावेळी मूर्ती आणूक गेले ना, मंदिराची. म्हणजे आणूक जायचे होते तेव्हा हा. काय झालं, एक माणूस बोललो तुम्ही काका येऊ नको, हा. ह्यानं बोलला. हा. तर मनोहरभाई बोललो नको, काका म्हणजे काकाला बोलला. हो काकाला बोलला तुम्ही यायलाच पाहिजे. हा. ते म्हणले हा. मग सकाळी मी आपले उठून आपले आता हे जाणार असतं ना, जायला पाहिजे ना मंदिरात हे मूर्ती आणायला. हा. तेव्हा मी बाहेर आली, अशी 2-3 वाजलेले, 4 वाजले. हा. तर अशी येऊन तशाच जशी ती मूर्ती आणायची होती तशाच जशी येऊन उभी राहिली खळ्यात आपल्या म्हणजे गाभाऱ्यात तिकडे. हो, या आपल्या खळ्यात गावातल्या हा. घरातल्या. हा. आणि तेव्हा मूर्ती आली नव्हती तेव्हा आली नाही होती, आणि तुला दिसले, दिसले, म्हणजे साक्षात्कार दिला तुला. दिला. हो, वा. मी आणि घाबरून तशीच्या तशी हो मूर्ती होती. तशाच तशी मग इकडे आणली ना, तशाच तशीच होती मूर्ती. आणि मला आता अजून एक विचारायचं वाटतं, आपण बोलतो कोकणात राखणदार आणि रात्री म्हणजे थोडेसे आपण कधी कधी असं वाटतं की अरे राखणदार असतात. तुला कधी हे जाणवलंय राखणदार किंवा कधी रात्री उशिरा घरी येताना किंवा उशिरा तुला कधी ही शक्ती जाणवली आहे? मला अशी जाणवली ना, पण काकाला जाणवली. काकाला काय जाणवली आहे? येसोबाच्या आपल्या. हा. तेव्हा ते काहीतरी असं चहा पाणी आणायला येत होते घरी, तेव्हा त्यांना वाटेत रात्री? रात्रीचं वाटेत भेटला आणि त्यांच्याने बोलले असं असं परते राह, बाजूला राह म्हणून असं बोलले. फक्त असंच बोलले. हो. आणि मग काकांनी काय बघितलं नाही मागे? बा, काकी नाही, काका आले पटपट. घरी, वटपट आले, मग मंदिरात जाऊन सांगितलं असं असं भेटले ते आपण. हा. आणि रात्री किती म्हणजे काय? तेच 12-1 वाजता. हा. ते सप्तांग पोहे मी केले ना, ते नेव घरी येत होते. पोहे घरातले नेव होते सप्ताक अच्छा, वाटायला. हा, वाटायला. त्या टायमात आणि म्हणजे घरातून मंदिराच्या इकडे येताना असं जाणवलं. म्हणजे येतोबाच्या त्या मंदिरातून हा. आणि ते जात होते हे अच्छा. अग्निवेश. तेव्हा भेटले त्यांना तेव्हा. आणि काय म्हणाले? फक्त बाजूला बाजूला म्हणजे असे वाटसोड. काकी मस्त वाटलं तुझा जो पण अनुभव होता ऐकून, तो खूप मस्त वाटला. खूप खूप धन्यवाद तुझे पण. कडे प्रसाद घेतल्यानंतर देव काही गोष्टीचा विस्तार करतो, कौल देतो आणि त्याचे मार्ग असतात. ते मार्ग या ठिकाणी अग्निवेताळाकडे होतात. या ठिकाणी चाळ्याचा अधिपती आहे, म्हणजे देवाचे काही गण आहेत, त्यांच्याकडे मार्ग केले जातात. केळी ठेवली जातात, नारळ ठेवला जातो, पानाचा विडा असतो. या ठिकाणी सती सुवासिनी म्हणून आहे देवीचे गण, त्या ठिकाणी ओटी भरली जाते. जत्रेला तर या ठिकाणी लोकांची फार गर्दी असते ओटी भरण्यासाठी. तसेच या ठिकाणी देवचार आहे, जो अभागीत असतो, म्हणजे ज्याची इच्छा अपूर्ण आहे त्या पूर्ण करण्यासाठी या देवचाराकडे मार्ग केल्यानंतर माणसाच्या सगळ्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात. या ठिकाणी सुद्धा नारळ ठेवला जातो, पानाचा विडा असतो, केळी असतो आणि या ठिकाणी प्रसादासाठी फार फार लांबून लोक येतात. चव्हाट्याचं स्थान आहे. चव्हाट्याचं स्थान आहे. इथे वैशिष्ट्य म्हणजे काय? त्या चव्हाट्याकडे देवा त्याचे मार्ग काय, त्यांचे कोणते कोट्या नाटा काय असा त्यांच्या अंगावर काय अडी अडचणी असतात ते तिथे मोकळे केले जातात. देव अशा पद्धतीने तिथे कामं केली जातात तिथे. या ठिकाणी कोल्हापूर, गोवा, बेळगाव, सावंतवाडी, कुडाळ, शिरोडा, तिरोडा अशा मुंबईपासून लोक कौलासाठी येतात आणि त्यांची कामं होतात म्हणून ते येतात. एकदा आल्यानंतर ते पुन्हा येतात आणि ते सुद्धा देवाला थोडीफार वर्गणी देऊन सहकार्य करतात. ते सगळं पाहिल्यानंतर आपणही एक वेळ ह्या मंदिराला भेट द्या. आपली इच्छा काय असेल ते सांगा.
हा देव अग्निवेताळ आपली इच्छा पूर्ण करेल. आणि कोकणच्या लोकांना मुद्दाम सांगतो की कोकणात हे असं एकच अग्निवेताळ देवस्थान आहे, अजून असं कुठेही नाही आहे. आणि बरेच लोक येतात, सगळ्यांची कामं होतात. आपण एक वेळ येऊन इथे दर्शन घ्यावं, आपला अनुभव सांगावा. येथे असाल तिथून तुम्ही आपला अनुभव सांगा, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होईलच, त्याच्यामध्ये काय शंका नाही. धन्यवाद. आपण बघितलंय पंढरपुरात पण पंढरपूर आपली मायबाप, आपली माऊलीचं मंदिर समोर, ते म्हणजे आपलं श्रीदेव अग्निवेताळाचं मंदिर. आणि त्याच्या मागेच आत्ता उन्हाळ्यामध्ये हे तुम्हाला हे सुकलेलं दृश्य दिसतंय, पण जसा पावसाची पहिली सर सुरू होते ना, तसं हे पूर्ण भरून जातं. आणि त्याच ह्याच्याने मला हे पण असं वाटतं की पंढरपूर आणि चंद्रभागा तर कोकणातल्या सगळ्या लोकांसाठी, किंवा आपण म्हणू शकतो आजगावच्या सगळ्या लोकांसाठी हेच पंढरपूर आणि हीच त्यांची चंद्रभागा. तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला पण सगळ्या भक्तांचे सगळे अनुभव खरंच मनाला लागले असतील. खरं म्हणायला गेलं तर मी जेव्हा यांना प्रश्न विचारते, मला एक गोष्ट, जी नवीन गोष्ट म्हणा किंवा जाणवली, ती म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणजे त्यावेळेला आपल्याला कळतं की किती मोठी गोष्ट आहे, किंवा काय एक वेगळ्या लेवलवरती सगळे देवाला मनापासून त्याची आराधना करतात. किंवा असं म्हणायला गेलं तर अग्निवेताळ हा देव सगळ्यांच्या मदतीला धावून येतो, हे त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी नक्कीच पोचवलं आपल्यापर्यंत. आणि मी खरंच अशी इच्छा बाळगते की तुम्ही पण हा सहवास नक्की जाणवा, आणि तुम्हाला पण इकडे आल्यानंतर नक्कीच प्रसन्न वाटेल, अशी माझी आशा आहे. श्री अग्निवेताळ नमः. हर हर महादेव. तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला पण ही व्हिडिओ नक्की आवडली असेल, आणि श्रीदेव अग्निवेताळाचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहो, हीच इच्छा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या भागात. टिल देन बाय.